Hello guys, today we are going to teach the topic importance of class Insecta. Subject entomology. Topic name is importance of class Insecta. Lecture number 2nd. Importance of class Insecta. Example cockroach and grasshopper. Cockroach म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल झुरळ आणि ग्रासहॉपर म्हणजे नाकतोड. हे दोन एक्झाम्पल आहेत क्लास इन्सेक्टाचे. तर क्लास इन्सेक्टामध्ये जे काही इन्सेक्ट जो आहे कीटक, त्या कीटकांच्या जे काही संपूर्ण बॉडी जे आहे शरीर, त्या शरीर रचनेचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर सुरुवातीला द बॉडी इज डायव्हर्सिबल इन टू 3 डिस्टिंक्ट रिजन, दॅट इज हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमेन. कीटकांची बॉडी, कीटकांचं शरीर जे आहे ते 3 भागामध्ये विभागलेलं आहे. पहिला जो भाग आहे हेड, डोक्याकडचा. दुसरा भाग जो आहे थोरॅक्स म्हणजे छातीचा भाग. आणि तिसरा भाग जो आहे ॲबडॉमेन म्हणजे त्याच्यामध्ये पोटाचा भाग आणि शेपटीचा भाग, हे दोन्ही येतात. बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल अँड ट्रिप्लोप्लास्टिक. इन्सेक्टची बॉडी जी असते ती 2 खंडामध्ये विभागलेली. म्हणजे त्याचे भाग किती? 3 भाग आहे म्हणजे 2 खंड पडले. पहिल्या भागामध्ये पहिला भाग जो आहे हेड, दुसरा थोरॅक्स आणि तिसरा ॲबडॉमेन, हे 3 भाग झाले. आणि त्याच्यामध्ये खंड किती पडलेले? 2 रेषा. म्हणजे इन्सेक्टच्या बॉडीवर आपण 2 जर रेषा मारल्या तर त्याचे 3 भाग होतात. तर अशा पद्धतीने त्याची बॉडी जी आहे इन्सेक्टची, कीटकांची, ती बायलॅटरल आहे, 2 भागामध्ये विभागलेली. त्यानंतर सिमेट्रिकल आहे, प्रमाणबद्ध आहे, आणि ट्रिप्लोप्लास्टिक आहे म्हणजे त्याच्यामध्ये 3 थर त्याच्या शरीरावरती, इन्सेक्टच्या शरीरावरती 3 थर असतात. हेड बियर्स सिंगल पेअर ऑफ अँटेना. आता डायग्राममध्ये बघा, ते ब्रेन जो दाखवलेला आहे त्याच्यावरती एक अँटेनाची हे आहे. म्हणजे सुरुवातीला हेडच्या भागामध्ये असते ती किड्यांची मिशी असतेला म्हणतात. आता डायग्राम जी आहे ती एका बाजूने फोटो आहे, त्यामुळं एकच दिसते. त्याची पियर असते दोन्ही साईडला 2, एक पियर. एका पियरमध्ये 2 अँटेने असतात. सिंगल पकडले तर. पण त्याची इन्सेक्टवरती, कुठल्याही इन्सेक्टवरती, तर कॉक्रोचमध्ये बघितलं असेल तुम्ही, झुरळाचे सुरुवातीलाच हेडच्या भागामध्ये किड्यांची मिशी असते आणि त्याला अँटेना असं म्हटलं जातं. देन thorax consists of 3 segments, each of which bears a pair of legs, and second and third segment carry a pair of wings. आता thorax जो आहे दुसरा भाग, तर त्याच्या thoraxमध्ये जवळपास जर पाहिलं 3 सेगमेंट असतात. पहिल्या सेगमेंटवरती पेअर ऑफ लेगची जोडी असते, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या सेगमेंटवरती पेअर ऑफ विंग, आणि तिसऱ्या सेगमेंटवरती पेअर ऑफ विंग म्हणजे पुढचे पंख आणि मागचे पंख. काही इन्सेक्टमध्ये पंखाच्या 2 जोड्या असतात. सेपरेट जर पंख झाले 4, 2 जोड्या म्हणजे पुढचे पंख आणि मागचे पंख. ते आपल्याला बघायचं आहे. इन्सेक्टचं पंख जे आहे फोरविंग अँड हँडविंग असताना म्हटलं जातं. देन ॲबडॉमेन कन्सिस्टिंग ऑफ 11 सेगमेंट. इट इज डिवाइड ऑफ एनी ॲम्ब्युलेटरी अपेंडेज अँड जेनायटल ओपनिंग आर सिच्युएटेड ऑन 8 and 9 ॲबडॉमिनल सेगमेंट. आता हे ॲबडॉमिन जो आहे, पोट आणि शेपटीचा भाग, याच्यावरती 11 सेगमेंट्स असतात. म्हणजे 11 भाग त्याचे पडलेले. त्या 11 भागामध्ये जे काही 8वा आणि 9वा भाग जो आहे, त्याच्यामध्ये जर बघितलं तर ॲम्ब्युलेटरी अपेंडेजेस अँड जेनायटल ओपनिंग म्हणजे काही जे पार्ट्स असतात त्यांची ओपनिंग तिथून होते, आणि जी इन्सेक्टची फिरण्याची जागा जी असते तर ती जास्त प्रमाणात, म्हणजे मेजॉरिटी त्याला ॲम्ब्युलेटरी अपेंडेजेस म्हणजे इन्सेक्टची फिरण्याची जागा, ती ॲबडॉमेनच्या भागामध्ये असते. माउथ ओपनिंग सिच्युएटेड इज द हेड, वेअर ॲज ॲनस ओपनिंग ॲट द कॅज्युअल एंड ऑफ द बॉडी. माउथ जे आहे ते हेडच्या भागामध्ये आहे, आणि ॲनस जो आहे तो ॲबडॉमेनच्या भागामध्ये सापडतो, बॉडीच्या शेवट. Then the alimentary canals is differentiated into foregut
फोरगंड दॅट इज स्टोमोडियम, त्यानंतर मिडगंड दॅट इज मेसेंटेरॉन, अँड थर्ड वन इज हिंडगंड दॅट इज प्रोक्टोडियम. ते ॲलिमेंटरी कॅनल जे आहे पचन संस्था, इन्सेक्टची असणारी पचन संस्था 3 भागामध्ये डिवाईड झालेली त्याची, ते 3 भागाचे नाव आहेत. देन द सेंट्रल नर्वस सिस्टम कंपोज ऑफ ब्रेन अँड सब विसोफेगल गँग्लियॉन अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड. त्याच्यामध्ये जर बघितलं तर इन्सेक्टची सेंट्रल नर्वस सिस्टम जी आहे, इन्सेक्टची मज्जासंस्था जी आहे ह्याच्यामध्ये ब्रेन मेंदूचा भाग आहे, त्यानंतर सब विसोफेगल गँग्लियॉन म्हणजे अन्ननलिका आहे, त्यानंतर व्हेंट्रल नर्व कॉर्ड म्हणजे मज्जातंतू त्या ठिकाणी मज्जासंस्थेमध्ये असतात. देन सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. ह्याची जी सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे रक्ताभिसरण संस्था ती ओपन टाईपमध्ये असते. द डॉर्सल वेसल कन्सिस्ट ऑफ हर्ट अँड अरोटा. डॉर्सल वेसल जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या भागामध्ये हर्ट आणि अरोटा महाधमनी. आता सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे रक्ताभिसरण संस्था, त्याच्यामध्ये ज्या शिरा महाधमनी ज्या असतात. आता अरोटा ही त्याच्यामध्ये महाधमनी सापडते इन्सेक्टच्या बॉडीमध्ये. द हर्ट इज डिवायडेड इंटू डिफरंट चेंबर्स, इच चेंबर हॅव्हिंग पिअर लॅटरल ओपनिंग कॉल्ड एज उस्टिया. द हर्टचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे चेंबर्स आहेत. तर हे जे सर्व जे आहेत ना ते आपल्याला याचं सेपरेट टॉपिक आहे. पिअर ऑफ विंगचं सेपरेट टॉपिक आहे, पिअर ऑफ टाईप्स ऑफ लेग, टाईप्स ऑफ अँटिना. म्हणजे इन्सेक्टची जी बॉडी जी आहे संपूर्णपणे सध्या एवढंच लक्षात ठेवायचं आहे, इन्सेक्टची बॉडी 3 भागामध्ये विभागलेली, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. लेक्चरच्या टॉपिकच्या शेवट आपण ते बघूयात ते 3 भाग कुठले कुठले आहेत या टॉपिकमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढलं टॉपिक जे आहे त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, म्हणजे या सब्जेक्टमध्येच आपण पाहणार आहोत सर्क्युलेटरी सिस्टम, रिस्पिरेटरी सिस्टम, त्यानंतर त्याचं जे पार्ट्स आहेत, टाईप्स ऑफ माउथ पार्ट्स, टाईप्स ऑफ अँटिना, टाईप्स ऑफ लेग, टाईप्स ऑफ विंग, म्हणजे डिटेल स्टडी आपल्याला त्यावेळेस त्याचं बघायचं आहे. द रेस्पिरेटरी सिस्टम कन्सिस्ट ऑफ ear tubes or tracheae which communicate with the extremity by means of ear spiracles. त्याच्यामध्ये जी काही रेस्पिरेटरी सिस्टम जी आहे त्याची जी काही आपण त्याला थोडक्यात आपण रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे श्वसन संस्था त्याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. Then excretion takes place by the Malpighian tubules. डायग्राममध्ये बघा Malpighian tubules दाखवलेले आहे. एक्सक्रेशन टेक्स प्लेस म्हणजे Malpighian tubules जे आहे त्याचं कार्य काय आहे ते आपल्याला बघायचे. त्यामध्ये जर पाहिलं प्रामुख्याने जर पाहिलं तर Malpighian tubules म्हणजे शरीरामध्ये असणाऱ्या नळ्या असतात म्हटलं तर Malpighian tubules, आणि त्याचं कार्य काय असतं की जे फूड जे आहे फूड एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पास करणे, त्यानंतर रक्त जे आहे रक्ताभिसरण त्या ठिकाणी केलं जातं. त्यासाठी Malpighian tubules यूज त्या ठिकाणी होतो. सेक्सेस आर सेपरेटेड. यामध्ये इन्सेक्टमध्ये मेल आणि फिमेल 2 सेक्सेस असतात, दोन्हीचं वर्गीकरण वेगवेगळं आहे. मेटामॉर्फोसिस इज ऑफन प्रेझेंट. यामध्ये मेटामॉर्फोसिस प्रेझेंट असतो. म्हणजे मेटामॉर्फोसिस जो आहे आपल्याला या एंटोमॉलॉजीमध्ये शेवटच्या लेक्चरला आपण मेटामॉर्फोसिस बघूया. तर त्याच्यामध्ये सुद्धा टाईप्स आहेत, कंप्लीट, इनकम्प्लीट, म्हणजे थोडक्यात त्यांची लाईफ सायकल कशी असते मेटामॉर्फोसिसमध्ये.
सेन्स ऑर्गन्स इन्क्लूड सिम्पल अँड कंपाऊंड आईज, ऑडिटरी, ऑफ्लॅक्टरी, टॅक्टिकल अँड गस्टेटरी ऑर्गन्स, लाईट अँड साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन्स मे बी ऑल्सो प्रेझेंट. आता इन्सेक्टमध्ये त्याचं एक्झाम्पल जे आहे क्लास इन्सेक्ट, कॉक्रोच आणि ग्रासहॉपर. जनरली जर बघितलं तर प्रामुख्याने सेन्स ऑर्गन्स दिलेले बघा याच्यामध्ये. सेन्स ऑर्गन्स म्हणजे त्याला थोडक्यात सेन्सरी ऑर्गन त्याचे कुठले कुठले आहेत, त्यामध्ये सिम्पल अँड कंपाऊंड आई. म्हणजे हा जो ग्रासहॉपर किंवा कॉक्रोच जो आहे, कंपाऊंड आई साधे सिम्पल साधा डोळा आणि संयुक्त डोळा पण असतो, म्हणजे तो रोटेशनमध्ये पाहू शकतो. जर इन्सेक्ट असं समोर असेल तो समोरचा भागसुद्धा पाहू शकतो, उजव्या साईडचा इन्सेक्टच्या उजव्या साईडचा भाग पण पाहतो आणि डाव्या साईडचा भागसुद्धा तो ॲट अ टाईम बघू शकतो. म्हणजे त्याला याचा वापर ज्यावेळेस त्याची फिडिंग जे असतं, शिकार ज्यावेळेस तो करतो त्यावेळेस त्याला यूज होतो. त्यानंतर ऑडिटरी, ऑफ्लॅक्टरी. म्हणजे ऑफ्लॅक्टरी जे आहे समजा वासासंबंधी कुठल्याही एखाद्या वस्तूचा वास किंवा खाद्याचा वास येण्यासाठी. त्यानंतर टॅक्टिकल स्पर्श जाणवण्यासाठी. अँड गस्टेटरी ऑर्गन्स म्हणजे एखाद्या इन्सेक्ट जे आहेत त्याने शिकार केल्यानंतर त्याची चव घेण्यासाठी. त्या इन्सेक्टमध्ये ग्रासहॉपर आणि कॉक्रोच, त्याचबरोबर अदर इन्सेक्टमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. गस्टेटरी ऑर्गन्स त्यामध्ये असतो. त्यानंतर लाईट अँड साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन्स मे ऑल्सो प्रेझेंट. इन्सेक्टमध्ये लाईट, काही इन्सेक्ट जे असतात बघा ते आपण काजवा बघा तो जो आहे त्याच्यामध्ये एक लाईटसुद्धा त्या ठिकाणी लागतो. म्हणजे आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये दिवा लागला बा, तर लाईट प्रोड्युसिंगसुद्धा इन्सेक्ट आहेत. त्याचा हा जो कॉक्रोच किंवा ग्रासहॉपर जो आहे हा साऊंड विशिष्ट प्रकारचा साऊंड जो आहे तो प्रोड्युसिंग करत असतात. हे त्यांचे सेन्सरी ऑर्गन आहेत. इन्सेक्ट आर ओनली इन्व्हर्टेबल कॅपेबल ऑफ लाईट. ज्यावेळेस फाईट करायची असते किंवा ज्यावेळेस संघर्ष असतो त्यावेळेस इन्सेक्ट जो आहे हा इन्व्हर्टेबल असतो, म्हणजे उभयचर होतो. मागच्या पायावर उभा राहतो आणि त्या पायावर उभं राहून त्या दोन इन्सेक्टमध्ये फाईट त्या ठिकाणी होत असते. ही डायग्राम व्यवस्थित बघा. हेड इन्सेक्टचे 3 पार्ट आणि खंड किती 2. हेड आहे, हेडमध्ये अँटिना, कंपाऊंड आई, माउथ पार्ट्स असतात. त्यानंतर थोरॅक्स आहे, थोरॅक्समध्ये बघा लेग्स प्रेझेंट असतात. थोरॅक्समध्ये 3 खंड आहे. आता डायग्राममध्ये विंग नाही आहे, थोरॅक्समध्येच विंग असतात. दुसऱ्या खंडात पुढचा पंख आणि तिसऱ्या खंडामध्ये मागचा पंख असे जोड्या असतात. त्यानंतर ॲबडॉमेनचे खंड बघा 11 खंड आहे ते शेवटपर्यंत. आणि शेवटी जो आहे ॲबडॉमेन म्हणजे काय, पोट आणि शेपटीचा भाग. शेवटच्या भागामध्ये 11 भागामध्ये ॲनस असतं आणि थोरॅक्स म्हणजे छातीचा भाग आणि हेड म्हणजे डोक्याचा भाग. तर क्लास इन्सेक्टामध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे, इन्सेक्टचे 3 भागामध्ये विभाजन झालं आहे, हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमेन. ही कलरफुल डायग्राम बघा. फोरविंग, हँडविंग, फ्युमर, टिबिया, स्ट्रेसस, विजिटर. आता ही फिमेल शॉर्ट हॉर्नड ग्रासहॉपर ही फिमेल नागपूर आहे. स्पिरॅकल, इयर, ग्लव्ज, अँटिना, सिम्पल आईज बघा, सिम्पल आईज पुढे, कंपाऊंड आईज पाठीमागे असतात. मॅन्डिबल, लॅब्रम, माउथ पार्ट कुठं असतात बघा, व्यवस्थित बघून घ्या. फ्युमर, टिबिया, टार्सस. आता हे जे सगळे इंग्लिशमध्ये नावं जे आहेत, कंपाऊंड आई, मॅन्डिबल, ह्याचे आपल्याला सेपरेट टॉपिक आहे. त्या टॉपिकची वेळेस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. फिमर कशाला म्हणायचं, टिबिया कशाला म्हणायचं. तर फिमर जे आहे ते मांडीचं आड आहे बघा, पायाची रचना दिलेली ती. विंगचं सुद्धा आपल्याला सेपरेट टॉपिक आहे. माउथ पार्टचा सुद्धा सेपरेट टॉपिक आहे. अँटिनाचा सुद्धा सेपरेट टॉपिक आहे. लेग्स, टाईप्स ऑफ लेग पण सेपरेट आहे. आणि लास्टला जो टॉपिक आहे मेटामॉर्फोसिस, त्याच्या अगोदर सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणजे इन्सेक्टचा आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे. त्याचे इंटरनल ऑर्गन जे आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. ही कलरफुल डायग्राम आहे, व्यवस्थित बघा. त्यानंतर ही दुसरी डायग्राम आहे. यामध्ये इंटरनल नाव दिले, ब्रेन कुठं असतो, ॲरोटा, धमनी, महाधमनी, हे जे माल्पिजेंटिबल्स, मिडगट, हिडगट, ॲलिमेंटरी कॅनलचे भाग येते. आपण डिटेल घेऊ. आत्ताच
या लेक्चरमध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, इन्सेटचे 3 भाग असतात, हेड थोरस ॲबडोमेन. हेड म्हणजे डोकाचा भाग, थोरस म्हणजे छातीचा भाग, आणि ॲबडोमेन म्हणजे पोट आणि शेपटीचा भाग. त्याच्यामध्ये 11 सेगमेंट असतात. पेअर ऑफ लेग आणि पेअर ऑफ फोरविंग आणि हँडविंग हे थोरसमध्ये प्रेझेंट असतात. थँक्स फॉर टुडेज वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.